हाय, हॅलो, नमस्कार आणि वेलकम बॅक टू द लास्ट एपिसोड ऑफ अवर केरला सिरीज. आणि आज जे पॉइंट्स आपण एक्सप्लोर करणार आहे ना, तर ते अजिबात आमच्या पूर्ण केरळ ट्रिप मध्ये अजिबात कुठेही प्लॅन नव्हते आणि बिन प्लॅन करता एवढं छान आमचं हे दर्शन झालंय. आज पूर्ण दिवस फक्त आणि फक्त साऊथचे मंदिर आपण एक्सप्लोर करणार आहे आणि त्याच्यामध्ये पण सगळे मेन मेन जे इथले मंदिर आहेत ते आपण एक्सप्लोर करणार आहे. त्यापैकी आम्ही सगळ्यात जास्त एक्सायटेड होतो ते म्हणजे रामेश्वरचं दर्शन घेण्यासाठी. कारण आमच्या दोघांचं पर्सनली अशी बकेट लिस्ट आहे की आम्हाला 12 ज्योतिर्लिंग एकत्र करायचे. त्याच्यातलं आम्हाला रामेश्वर होणार होतं, त्यामुळे आम्ही दोघं तर खूप जास्त एक्सायटेड होतो. आतापर्यंतची ही केरळ सिरीज तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. आणि चला आपल्या या केरळ सिरीजचा शेवटचा भाग सुरू करूया. 2 दिवस वर्कलामध्ये फुल एन्जॉय केल्यानंतर खूप साऱ्या मेमरीज घेऊन आम्ही आता पुढच्या प्रवासाला लागलो होतो. आणि तसं तर केरळमध्ये अजून खूप काही प्लेसेस होते जे की एक्सप्लोर करण्यासारखे होते, पण आम्ही थोडासा प्लॅन चेंज केला आणि आम्ही आता निघालो होतो पद्मनाभ स्वामी टेम्पलला. तुम्ही पण इकडे यायचा प्लॅन करताय तर इकडे ड्रेस कोड आहे. लेडीजसाठी कंपल्सरी साडी आणि पुरुषांसाठी धोती वगैरे घालावी लागते. सो आम्ही पण छान असे रेडी झालो आणि पद्मनाभ स्वामींच्या दर्शनाला गेलो. हे मंदिर भारतातलं सगळ्यात श्रीमंत देवस्थान म्हणून ओळखलं जातं आणि आम्ही जेव्हा गेलो तेव्हा इतकी गर्दी इकडे लागली होती. आम्हाला ऑलमोस्ट 3-3.5 तास लागले दर्शनासाठी. मंदिरामध्ये जाताना फोन, कॅमेरा काहीही अलाउड नाहीये. सगळं आपल्याला बाहेर जमा करावं लागतं. त्याचबरोबर पद्मनाभ स्वामींची जी मूर्ती आहे तर ती निद्रिस्त अवस्थेतली आहे आणि अशा 3 प्रकारच्या खिडक्या तिथे आहेत. 3 खिडक्यांमधून आपल्याला एकदम बारकाईने दर्शन घ्यावं लागतं. तिथं कुठलीही लाईट वगैरे नाहीये. लोकल त्यांच्या समया वगैरे असतात त्याच्याच प्रकाशात आपल्याला दर्शन घ्यावं लागतं. 3.5 तासाच्या चांगल्या वेट नंतर आमचं छान दर्शन झालं आणि मस्त असं लंच आम्ही एन्जॉय केला. इकडचा लोकल लंच होता. तिथून आम्ही पोहोचलो होतो रामेश्वरमध्ये. रामेश्वरमध्ये आम्ही रात्री स्टे केला आणि पहाटे 3 वाजताच दर्शनासाठी रेडी होऊन निघालो होतो. आणि हा आहे पहाटे 3 वाजताचा मंदिराच्या आवारातला नजारा. इथं 21 वेगळ्या-वेगळ्या विहिरी किंवा कुंड ज्याला म्हणतात ते आहेत. त्याच्यामध्ये स्नान करण्यासाठी पण खूप लोकांची गर्दी होती, लाईन लागलेली होती. पण आम्ही ते स्किप केलं. आम्ही डायरेक्ट दर्शनाच्या लाईनला लागलो होतो. आम्ही ज्या दिवशी इथं पोहोचलो होतो, त्या दिवशी तिथं दुपारनंतर मंदिर बंद होणार होतं. सो सकाळी पण खूप जास्त गर्दी लागली, पण आमचं 15 मिनिटात दर्शन झालं होतं. दर्शनासाठी ₹200 पास घ्यावा लागतो. तो घेतला आणि छान असं दर्शन आमचं झालं होतं. पहाटे-पहाटे जाण्याचा खरंच हा फायदा होतो, की गर्दी खूप कमी लागते आणि दर्शन एकदम व्यवस्थित होतं. रामेश्वरचं जे ज्योतिर्लिंग आहे, ते प्रत्यक्ष श्रीरामांनी स्थापन केलेलं आहे. त्याच्यामुळे त्याचं एक वेगळंच महत्त्व आहे आणि हे मंदिर खरंच खूप सुंदर आणि भव्य आहे. आणि मंदिराचा परिसर तर तुम्ही बघूच शकता किती सुंदर आहे ते. आणि मंदिराच्या आसपास इतरही काही छोटी-छोटी मंदिरं आहेत. त्यांचंही आम्ही छान दर्शन घेतलं आणि मग काय इकडं आलो आणि फोटोशूट करणार नाही असं होणार नाही. मग छान फोटोज वगैरे आम्ही इथं क्लिक केले होते. आम्हाला दोघांना 12 ज्योतिर्लिंग सोबत करायचे आहेत. त्याच्यातलं आणखीन एक कंप्लीट झालं होतं. याची तर आनंद खूप जास्त होता. पहाटेची एवढी गर्दी बघून खरंच असं वाटलं होतं दर्शन इतके छान होतील. सो तुम्ही पण इकडे यायचं प्लॅन करत असाल तर शक्यतो पहाटेची वेळ निवडा. तिकडून आम्ही निघालो होतो आता धनुषकोडीला. रामेश्वरप्रमाणेच धनुषकोडी देखील तितकंच महत्त्वाचं ठिकाण आहे. आणि आम्ही इथं अशा वेळेला पोहोचलो होतो, की अजून सनराईज सुद्धा झालेला नव्हता आणि आम्ही इकडं पोहोचतोय की नाही तोपर्यंतच हजेरी लावली होती. पावसानं आता थोडा वेळ पाऊस कमी होईपर्यंत आम्ही गाडीतच बसून राहिलो. पण जो नजारा दिसत होता ना, आई शप्पथ! असलं भारी वाटत होतं. जर आम्ही या ठिकाणी आलो नसतो ना, तर आम्ही खूप काही मिस केलं असतं. सो जर तुम्ही पण इकडे येताय, तर हा पॉइंट अजिबात मिस करू नका. तुम्हाला खूप रिग्रेट होईल जर तुम्ही मिस कराल तर. आणि 10 मिनिटानंतर फायनली पाऊस थांबला होता आणि आम्ही छान बाहेर एक्सप्लोर करू शकत होतो. आणि तुम्ही बघू शकता काय सुंदर समुद्र दिसतोय ते. आता हे ठिकाण प्रसिद्ध कशासाठी आहे, तर जिथं प्रभू श्रीरामांनी हनुमानाला राम सेतू बांधण्याची आज्ञा दिली होती, ते हे ठिकाण आहे असं मानलं जातं. आता राम सेतू हा आपल्या सगळ्या हिंदूंच्या किती जवळचा विषय आहे, हे काय वेगळं सांगायला नको. आणि या ठिकाणाला द लास्ट रोड ऑफ इंडिया असंही म्हटलं जातं, कारण इथून पुढं पूर्ण समुद्र चालू होतो आणि समुद्राच्या त्या साईडला आहे श्रीलंका. हे हे जे धनुषकोडी ठिकाण आहे ते आधी एकदम संपन्न असं गाव होतं. इथं खूप मोठ्या-मोठ्या इमारती वगैरे होत्या, रेल्वे स्टेशन होतं. पण 1964 साली आलेल्या एका चक्रीवादळामुळे हे सगळं उद्ध्वस्त झालंय आणि पूर्णपणे गाव वगैरे आता इथे तुम्हाला काही दिसत नाही, पण त्याचे थोडेसे अवशेष इथं आहेत आणि तेच ठरतं पर्यटकांसाठी आकर्षक अशी गोष्ट आणि तेच बघण्यासाठी इथं खूप लोकांची गर्दी होत असते.
रामेश्वरम पासून अगदी 20 किलोमीटरच्या अंतरावरती असणारं हे ठिकाण आहे. तुम्ही जर इकडे यायचं प्लॅन करताय, तर हे ठिकाण खरंच मिस करू नका. दोन्ही बाजूला समुद्र आणि मधून हा रोड. इतका सुंदर व्ह्यू दिसतो, मी तुम्हाला खरंच शब्दात नाही सांगू शकत. आणि आम्ही इथं नेमकं सूर्योदयाच्या वेळेला पोहोचलो होतो. सो खूप छान आम्ही सनराईज इथं पाहिला होता. आणि हे ठिकाण अजून एका गोष्टीसाठी जास्त फेमस आहे, ते म्हणजे हिंदी महासागर आणि बंगालचा उपसागर असे हे 2 समुद्र इथे एकमेकांना भेटतात. या क्लिपमध्ये तुम्हाला दिसत असेल 2 वेगवेगळ्या कलरचे समुद्र इथे दिसतायत. खरंच आध्यात्मिक, भौगोलिक आणि नैसर्गिक सौंदर्य लाभलेलं हे ठिकाण तुम्ही नक्कीच व्हिजिट केलं पाहिजे. तिथून आम्ही पुढे निघालो होतो मदुराईला आणि जातानाच आम्हाला लागला होता हा पंबन ब्रिज. तो ब्रिज देखील खूप फेमस आहे. आपल्या भारतातला व्हर्टिकल लिफ्ट असणारा हा सगळ्यात पहिला ब्रिज आहे. समुद्रातल्या जहाजांची ये-जा सुलभ होण्यासाठी हा ब्रिज बनवला गेलाय. सो हा ब्रिज पण खूप सुंदर होता. तिथून आम्ही पोहोचलो होतो मदुराईला. आता साऊथच्या सगळेच ठिकाणं खूप सुंदर असतात, पण इकडची जास्त करून मंदिरं इतकी सुंदर आहेत ना, अगदी स्थापत्य कलेचा एक नंबर नमुना असणारी ही सगळी मंदिरं आहेत. बघायला इतकी छान वाटतात. एकदम भव्य-दिव्य त्यांची उभारणी आहे आणि हे आहे मदुराईचं मीनाक्षी मंदिर. तुम्ही ह्याचं कोरीव काम वगैरे बघू शकताय. काय सुंदर मंदिर आहे. पण आम्ही पोहोचलो होतो तेव्हा याचं रंगकामाचं काम चालू होतं. सो तेवढं डिटेलमध्ये आम्हाला बघता नाही आलं, पण जे काही बघितलं ते खरंच खूप सुंदर होतं आणि आम्ही इथं पोहोचलो तेव्हा काहीतरी उत्सव चालू होता. त्यामुळं देवांच्या मूर्ती ज्या होत्या त्या थोड्या बाहेर आणण्यात आल्या होत्या सगळ्या लोकांच्या दर्शनासाठी. सो आमचं दर्शन खूप छान झालं. अगदी बाहेरूनच आम्हाला छान दर्शन झालं होतं इकडचं. आणि हे भव्य दिव्य मंदिर आहे मीनाक्षी देवीचं. आता मीनाक्षी देवी म्हणजे आपल्या पार्वती देवीचंच एक एकदम सुंदर रूप आहे. तिच्या नावाप्रमाणेच मीनाक्षी म्हणजे माशासारखे डोळे असणारी ही देवी खरंच खूप सुंदर आहे. आता उत्सव आहे म्हटल्यानंतर या सगळ्या गोष्टी तर आल्याच. खरंच खूप सुंदर वादन या लोकांनी केलं होतं आणि प्लस पॉइंट म्हणजे मंदिराच्या बाहेर एक मुलगी असा छान देवीचा लूक करून थांबली होती. असं वाटलं देवी प्रत्यक्ष आपल्याला दर्शन द्यायलाच बाहेर आली की काय. सो आम्ही मस्त तिच्याबरोबर फोटोज वगैरे काढले आणि मदुराई छान एक्सप्लोर केली आणि आम्ही निघालो होतो आमच्या परतीच्या वाटेवरती. बॅगा भरून खराब झालेले कपडे आणि मोबाईलचा स्टोरेज फुल होईपर्यंत काढलेले व्हिडिओज, फोटोज आणि खूप साऱ्या मेमरीज घेऊन आम्ही आमच्या रिटर्नच्या जर्नीला लागलो होतो. तुम्हाला ही पूर्ण केरळ सीरीज कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. माझ्या चॅनेलवरती मी फूड, लाईफस्टाईल, मेकअप, ट्रॅव्हल रिलेटेड कंटेंट टाकत असते. सो चॅनेलला फॉलो केलं नसेल तर नक्की करा. आणि या जर्नीचा एंड झाला होता कराडच्या शिवराज ढाब्यावरती. असं म्हणतात अंत भला तो सब भला. सो आमचा पण अंत खूप छान झाला होता. सो ही ट्रिप आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.